अमरावती शहरात महाविद्यालय परिसरात अनेक कॅफे संचालकांनी शक्कल लढवून कॅफेच्या नावाने युवक व युवती करिता स्पेशल बसण्याची जागा उपलब्ध करून अतिरिक्त पैसे कमविण्याच्या नादात लागले आहे। हीच माहिती मिळताच अमरावती शहर दामिनी पथकाने अचानक धाड सत्र राबविले। साईनगरसह सातुर्णा परिसरातील कॅफेवर छापा टाकून अनेक जोडप्यांना ताब्यात घेतले। यात साईनगर परिसरातील फॅन्टेसी कॅफे तर सातुर्णा परिसरातील कनेक्शन कॅफे या दोन कॅफेवर अचानक धाड टाकून धडक कारवाई केली। दोन्ही कॅफेतून 14 तरुण व तरुणींना ताब्यात घेऊन राजापेठ पोलीस स्टेशन आणण्यात आले। यात दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे सह पोलीस उपनिरीक्षक सुषमा आठवले यांच्या नेतृत्वात इतर महिला पोलिसांनी कारवाई केली। 14 तरुण व तरुणीच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई करून यावेळी त्यांच्या नातेवाईकांना राजापेठ पोलीस स्टेशनात बोलवून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले। जनसमर्थन न्यूज अमरावती। महिला सेल आणि दामिनी पथक मार्फत आपण ही कारवाई केली आहे। शहरामध्ये जे काही कॅफे आहेत ते छुप्यारित्या जोडप्यांना तिथे जागा उपलब्ध करून देतात। अतिशय अंधारमय अशा ठिकाणी सिक्रेटली असं हे काम चाललंय। तर या अशा वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सीपी सरांच्या मार्फत त्यांच्या आदेशाने आपण आणि डीसीपी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण ही कारवाई केली आहे। यामध्ये आपण 2 कॅफे चेक केले, त्यामध्ये एका ठिकाणी 3 आणि एका ठिकाणी 4 जोडपे असे मिळून आले। तर हे मुंबई चौपाटी जो परिसर आहे तापडिया मॉलच्या बाजूला त्या फॅन्टसी कॅफे मध्ये आपल्याला 3 जोडपे मिळून आले आणि एक सातुर्णा रोड वरती एक कॅफे आहे, कॅफे कनेक्शन, तर तिथे आपल्याला 4 जोडपे मिळून आले। त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली आहे आणि मुला मुलींना त्यांच्या आईवडिलांच्या आणि पाल्यांच्या ताब्यात दिलेलं आहे। थँक्यू।